भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण करण्यात आलं। दोन कुटुंब फोडण्याचं काम भाजपनं केलं। त्यामुळे या निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल हा दावा आदित्य ठाकरेंनी केला। साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। यावेळेस मशालचा विशाल विजय असेल असा दावा त्यांनी केला। त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। आदित्य ठाकरे आहेत। आदित्यजी, एकूण जर बघितलं तर मशाल हे चिन्ह तुमच्यासाठी तसं नवीन आहे। याच्या आधी निवडणूक जी आहे ती आपण मशाल चिन्हावर लढलेलीच आहे। पण तुम्हाला वाटतं की लोकसभा एक मोठं क्षेत्र आहे, मोठं क्षेत्रफळ आहे आणि अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत, मशाल हे प्रत्येकापर्यंत पोहोचलंय? नक्कीच, आणि सगळेच हे सांगतात की चिन्ह हे मशाल, जीत होगी विशाल। नाही, मला वाटतं धनुष्य पण काही दिवसांसाठी काही चोरांच्या हातात गेला जरी असला तरी प्रत्येक मुंबईकरांनी, मग नाशिक असेल, इतर पण आपण पाहिलं असेल, मेमरमध्ये ठाणा आहे, पालघर आहे, कल्याण आहे, सगळ्यांनी ठरवलेलं आहे की मशालीलाच मतदान करायचं, कारण एका वेगळ्या भावनेतून मतदान होतं आहे। ही भावना आहे जे भाजपनी महाराष्ट्रात एवढं घाणेरडं राजकारण केलं, दोन पक्ष फोडले, एक परिवार फोडला, त्याच्या विरोधात हे मतदान आहे आणि चांगल्या शासनासाठी मतदान होणार आहे। तुमचे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते अजून कुठे आहे? कारण 2 दिवस राहिलेत प्रचार। आपल्याला आठवत असेल 2012ची निवडणूक मुंबई महानगरपालिकेची असेल, 17ची असेल, दोन्ही वेळा आम्ही करून दाखवलं। हे होर्डिंग लावलेलं आणि कामाचे फोटो लावलेले, स्वतःचे फोटो नव्हते लावले। आज भाजपाचे फोटो बघा, स्वतःच्या नेत्यांचे फोटो आहेत, खोटे ॲक्टर्स लाभार्थी म्हणून दाखवलेत आणि कुठचे तरी वचनं आहेत, पण सगळे हे मोडून दिलेले वचनं आहेत। 14ची जे जुमले होते त्याला आता गॅरंटी म्हणून ब्रँडिंग झालं, ब्रँडिंगमध्ये उत्तम आहेत, पण लोक पण विचारतात पापाने वॉर रुकवा दी, आमच्याकडची महागाई का नाही थांबवत तुम्ही, बेरोजगारी का नाही कमी करत? खरं तर रॅपरच्या माध्यमातून जे आहे ते शिवसेना सध्या प्रचार मैदानात उतरली आणि रॅपरच्या माध्यमातून प्रश्न विचारला की काय चाललंय, तर काय चाललंय आदित्य? हेच आम्ही भाजपला विचारतोय आणि देशाला विचारतोय काय चाललंय, आणि 4 जूनला सगळेच सांगणार इंडिया आघाडीची हवा चालली आहे। क्या बात आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापासून अरविंद राव राणेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।